अथ श्री साई सच्चरित अध्याय 31वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी झाले कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान। माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेववित। कैसे दिदले स्वप्नी दर्शन कुशाल शेट रामलाला लागून। कैसिया परी घेतले ठेवून अनिर्वाण रामलाला। त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा श्रोताय परिसजे अति सादरता। संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लादला। कैसा मानकर नूलकर मेघा यांचाही हेतू पुरविला वघा। ते तर नरपरी एका क्रूर वाघा निजपदी जागा दिदली। काय कथा आहेत अति विस्तृत ग्रंथ विस्तार होईल बहुत। कथीन संक्षिप्त सारभूत होईल जहित साधक। अंतकाळी जैसी मती तैसी प्राण्यास लाभे गती। किडे भीतीने भ्रमर होती हरणी प्रीती जडभरत। अंतकाळी जे जे ध्यान ते तेच कृपे पुनर्जनन। भगवतपदी झालिया लीन जन्मविहीन होई तो। याच करिता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण। प्रसंगी जावे न गांगरून अंती आठवण रहावी। आयुष्यभर जागृत राहिला अंतकाळी जरी का निदेला। तरी तो शेवटी फुकट गेला यदर्थ केला सत्संग। म्हणून जे भक्त भावार्थी ते जीवन निरविती संता हाती। की ते जाणती गती निर्गती अंतीचे सांगती ते एक। ये अर्थीची गोड कथा साईंसमोर घडलेली वार्ता। ऐकता दिसेल श्रोतया चित्ता भक्तवत्सलता साईंची। कोटे मद्रास कोटे शिर्डी कोटे मानस सरोवर दरडी। कैसी भक्तांची भरता कडी गडी आणित ओढीत पायांपाशी। एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी। मद्रासेहून मानस सरोवरासी महदुल्लासी निघाला। एका जपानी प्रवासाचा नकाशा मानस सरोवराचा। पाहून निश्चय झाला मनाचा दर्शनाचा उत्कट। वाटेत लागला शिर्डी गाव करणी पडला बाबांचा प्रभाव। दर्शनाची हरुणी धरुणी दाहाव आले ठाव शोधित। साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगद्विख्यात। के ऐकुनी धरिला दर्शनी हेत तांबले मार्गात त्या जाताना। होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी। वयतांची भेट सहजी भक्त समाजी जाळली। तयास मग संन्यासी पुसती मानस सरोवर एक दूर किती। 500 मैल स्वामी म्हणती गंगोत्रीवरी आहे ते। तेथे बर्फ फारची पडते 50 कोसात भाषा बदलते। भूतान वासिया शंका येते परस्थान ते बहुपीडा। स्वामी मुखीचे वर्तमान परिसोनी संन्यासी खिन्न वदन। झाले तयाचे दुश्चित्त मन चिंता निमग्न झाला तो। घेतले साई बाबांचे दर्शन गातले पायी लोटांगण। चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालुनी। तो बाबांची खवळली वृत्ती मग ते तेथील मंडळीस म्हणती। द्या हाकलून या संन्याशाप्रती नाही संगती कामाची। आधी संन्यासी तो नवा स्वभाव बाबांचा नाही ठावा। जरी खजील झाला जीवा पाहत सेवा बैसला। प्रातःकाळीचा दरबार मशिदीत मंडळी चिकार। भक्तोपचार पूजा संभार पाहुणी तो गार झाला। कोणी बाबांचे पाय धुती पळीत अंगुष्ठी तीर्थ घेती। शुद्ध सद्भावे सेवन करीती नेत्रस्पर्शिती तै कोणी। कोणी लाविती तयास गंध कोणी फासिती अंतर सुगंध। ब्राह्मण शूद्रादी जातीर्निर्बंध गेले संबंध विसरुनी। बाबा जरी भरले रागे संन्यासी उचंबळला अनुरागे। त्याचे पाऊल न निघे मागे बसल्या जागे उठेना। राहिला शिर्डीत 2 दिवस इतक्यात पत्र आले तयास। अत्यवस्थ माता गावास तेणे उदास तो झाला। आईस भेटावे आले मनी पर्यत जावे स्वदेशा लागुनी। परीन बाबांचे आज्ञे वाचुनी पुढी पाऊल तेथुनी काढावे।
मग ते पत्र घेऊनी हाती संन्यासी गेला मशिदी प्रती. बाबास करू लागला विनंती मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था मनी मातेच्या भेटीची आस्था. आज्ञा दिजे प्रसन्न चित्ता मज मार्गास्ता कृपा करी. धावोनी लागला बाबांचे चरणी होईल की आज्ञा कृपा करुणी. माता प्राण कंठी धरुणी असेल धरणी खेळलेली. असेल पाहत माझी वाट घेऊ द्या मज दृष्टी भेट. होतील तिचे सह्य कष्ट सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी त्याचेच आयुष्य सरले जाणुनी. वदती काय तया लागुनी चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा तरी का हा वेश स्वीकारिला. साजेना ममत्व या वेशाला कलंक भगव्याला लाविला. जावै सत्वात व्हावे ते न उदास जाऊ दे की थोडे दिवस. करू मग पुढील विचारास धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात सती बहुत चोर कवाडे लावूनी रहावे हुशार. सर्वस्वाचा करीतील अपहार घाला अनिवार घालतील. वैभव कधीही नवे शाश्वत शरीर हे तो सर्वदा अनित्य. जाणुनी मृत्यू नित्य सन्निहित धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी अहम अभिमान जो लोकी. तत्प्रयुक्त तत्तापत्रिकी अनर्थ ऐकिकी या नाव. तुझा अनर्थ अमुष्मिक जे जन जे परलोक कामुक. परलोकई मोक्ष प्रतिबंधक अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्यो पचय तेथील प्राप्ती नाही निर्भय. क्षीण पुण्ये पतन भय आहे निसंशय तेथेही. तरी एक ऐहिक मामुष्मिक उभयही भोग अनर्वतावहक. तयांचा त्याग निषेक आद्योत्पादक आनंदा. संसारास जे विटले अढळ हरिपदी जे बिनटले. तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले धरणे उठले अविद्येचे. हरिभजन स्मरणाची घडी पापताप दैन्य दवडी. ज्ञानासी आणिता बहु आवडी संकटी उडी घाली तो. तुझी पूर्वपुण्याई गहन तेणेच आलासी हा ठाक टाकून आता मधवचनी द्यावे अवधान. करुणी घे साधन जीवाचे उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे. 3 सप्ताह त्या ग्रंथाचे काया वाचा मने. करी होऊन्या निर्वासन करी त्या ग्रंथाचे श्रवण अथवा मनोभावे वाचन. निधिध्यासन तत्पर प्रसन्न होईल भगवंत. सर्व दुःखाचा करील अंत होईल माया मोह शांत. सौख्यान्तंत लाभेल होऊन्या शुचिभूत ठेवण्या हरिचरणी चित्त. संपादी हे सांगवर्त मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय पाहुनी बाबांनी हाच उपाय. योजिला वाचविला रामविजय जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातः काळी सारोनी मुखमार्जन अंघोळी. वाहुनी बाबांच पुष्पांजुळी चरणधुळी वंदिली. बगलेस मारले भागवत पाहिजे वाचा वयास एकांत. लेंडी स्थान मौजेचे शांत पडले पसंत तयांसी. गेले बैसले घालुनी आसन सुरू केले पारायण. संन्यासीच ते भगवत परायण केले संपूर्ण 2 सप्ते. करू घेता 3रा सप्ताह वाटली एकी अस्वस्थता. वाढू लागली अशक्तता टाकीला आपुरता तैसाच. आला वाडियात परतोन काढिले कष्टे दिवस 2. उजाडत 3रा दिन बुवानी नयन झाकिले. ठेवून या निजशीर फकीर बाबांचे मांडीवर. संन्यासी झाला तेथे स्थिर मुक्त शरीर विदेही. संन्याशाचे देहावसान होता बाबांचं निवेदन. झाले तयांचे अज्ञापन देह दिनभर ठेवावा. इतुक्यात टाकू नका पुरून होईल त्याचे पुनरुज्जीवन. लोकांनी बहु आशा धरून केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून तो काय मागे परतोन. परी बाबांचा शब्द प्रमाण देहाचे जतन ते केले. परिणामी ते फळा आले निवारसी. प्रेत रक्षिले गेले पोलिसांचे संशय फिटले.
जीवन कसले मेल्याचे. हे काय बाबांस नवते टावे, की मेलेले कैसे उठवावे. हेतू न योग्य चौकशी अभावे, भुईत दाटावे त्या प्रेता. निवारसीचा राजा धणी, चौकशी करी आकस्मित मरणी. व्हावी न आधीच प्रेताची दाटणी, म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे हे सर्व झाले, यथाविधी प्रेत ते संस्कारिले. योग्य स्थळी मग ते पुरले, कार्य उरकले संतांचे. ऐसीचा आणिक एक वार्ता, श्रोतया लागी कथितो आता. परिसा क्षणभर सादर चित्ता, दिसेल व्यापकता साईंची. भक्त एक बाळा राम, मानकर जयाचे उपनाम. होते बाबांचे भक्त परम, व्यवस्थाश्रम करून. परिपुढे तयाची भार्या, पंचत्व पावनी आश्रम कार्या. व्यत्यय आले अंतरले, स्थैर्या परमेश्वर्या ते चढले. पूर्वाजित फलप्राप्ती, लाधली साई चरण संगती. जडली ते निश्चल भक्ती, पूर्ण विरक्ती संसारी. आशापाश मुले बाळे, तोडूनिया हे बंध सगळे. पहा मान कर दैवा आगळे, संसारा वेगळे जाहले. परमार्थद्वाराची अरगळा, परसेवेची मोहन माळा. घालून या निजपुत्रांचे गळा, ऐका टाळा दिदला. हाही एक जातीचा संन्यास, संन्यासाच्या परिबहुवस. परिजो नर्वे ज्ञान गर्भन्यास, उपजवी त्रास पदोपदी. म्हणून हा साई उदार मूर्ती, मानकरांची अनन्य भक्ती. कृपा करावी आले चित्ती, केली विरक्ती दृढक त्यांची. अनंत जन्मीचे संस्कार पटल, चंचल मन राहीना अचल. मनोराज्याचे तरंग प्रबळ, वैराग्य ठरणेन. शिर्डीच नवे माझे स्थान, मी तो देशकाला नवविच्छिन्न. देशकाला नवच्छिन्न, दावावया हे सप्रमाण. करिता ज्ञापन मान करा, पुरे झाली आता शिर्डी. हिगे करची 12 रोकडी, तपार्थ जाई मच्छिंदर गडी. सुख निर्वडी वसते ते, परिसुनी ऐसे साई वचन. आज्ञा करुनी शिरसा वंदन, घालून साष्टांग लोटांगण. केले अभिवंदन पायांचे, होऊन या अति विनित. वदे बाळा राम साई प्रत, नाही आपुले दर्शन जेत. कायम्या तेथे करावे, येते नित्य पायांचे दर्शन. घडे चरणतीर्थ सेवन, होई अहर्निश सहजी चिंतन. तेथे मी अकिंचन एकला, तरी बाबा आपणा विरहित. काय तेथे माझे स्वहित, हे आकळाया नाही मी समर्थ. धाडिता मज किमर्थ ते स्थानी, परीन भक्ते धरावा अल्प. निजगुरुवचनी ऐसा विकल्प, तात्काळ मनात उठला संकल्प. निर्विकल्प मान कर, म्हणे बाबा क्षमा कीजे. शूद्रबुद्धीचे विचार माझे, झालो शंकित तेडे मी लाजे. शंका न साजे ही मज, मी तो आपुला अज्ञाधर. राहून नामस्मरण तत्पर, केवळ आपल्या सामर्थ्यावर. गडावरही राहीन, तेथेही करीन आपुले ध्यान. आपुल्या कृपामूर्तीची आठवण, आपुल्याच पायांचे चिंतन. हेची निरंतर तप माझे, अनन्य शरण मी तुम्हा प्रती. माझी गमनागमन स्थिती, दिदली असता तुम्हा हाती. हा का चित्ती विचार, तवाज्ञेची निजसत्ता. तेथेही मनास देईल शांतता. ऐसी तुमची असता समर्थता, व्यर्थ का चिंता वाहू मी. साई समर्थ ब्रह्म सनातन, ब्रह्मलिखित तयाचे वचन. पाहिल जो विश्वास ठेवून, घेईल पूर्ण अनुभवतो. मग बाबा वदती तयासी, सावधान होऊनी मनासी. परिसगा तू मदवचनासी, विकल्प सायासी पडू नको. जाई मच्छिंदर गडी सत्वर, करी प्रत्ययी तपत्रिवार. काही काळ क्रमिलावर, स्वानंद निर्भर होशील. ऐकता ऐसे आश्वासन, मानकरांशी पडले मौन. पुढे मी काय बोलू दिन, गडाभिगमन आरंभी. पुनश्च लागुनी साई चरणा, पावोनी उदी प्रसाद. शिवर्चना, मग मानकर स्वस्थ मना. मच्छिंदर भुवना निघाले, टाकोनिया ते रम्य स्थान. जेथे शुद्ध निर्मळ जीवन, मंद मंद वाहे पवन. समाधान पावले, ऐसे मानकर साई प्रयुक्त. असता गडावर साई वियुक्त, आचरिते झाले तप यथोक्त. यथा नियुक्त राहुनी तै, पहा बाबांचा चमत्कार. तपनिमग्न असता मानकर, प्रत्यक्ष दिले दर्शन गडावर. झाला साक्षात्कार तयांस.
होईल दर्शन समाधिस्था यदर्थी काही नाही आश्चर्यता परी आसन स्थित उत्थाना स्वस्था आसता श्री समर्था देखिले नाही केवळ दृष्टी देखिले बाळक रामे समक्ष पुसले कामज बाबा येथे धाडले काय दिदले प्रत्युत्तर शिर्डीत असता अनेक कल्पना उठू लागले तरंग नाना म्हणून तुझिया चंचल मना गड प्रयाणा नेमिले पृथ्वी अपाधिकांच्या गारा रचोनी रचियेला या अगारात 3.5 हातांची घरा शिर्डी बाहेर नवतो तुझा आता जो येथे तोच की तेथे पाहून घेई स्वस्थ चित्ते तेथून जे म्या पाठविले तू ते हेच निमित्ते तू जाण असो पुढे हे मान कर उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर यावया आपल्या कामावर सोडला मच्छिंद्रगड त्यांनी वांद्रे ग्राम वसती स्थान यावे तेथे जाहले मन दादरपर्यंत पुण्याहून योजले प्रयाण अग्निरथे गेले पुण्याचे स्टेशनावर येता तिकीट घेण्याचा अवसर होता खिडकीपाशी सादर वर्तला चमत्कार तव एक लंगोटी एक कटी प्रदेशी खांदा कांबळी कुणबी वेशी ऐसा एक अनोळखी प्रवासी खिडकीपाशी देखिला घेऊनी दादरचे तिकीट कुणबी मागे फिरे जो निकट निट बाळकरामाची दृष्टादृष्ट होताची निकट पातला म्हणे तुम्ही कोठे जाता दादरास बाळकराम वदता तिकट देऊनी टाकिले तत्वता म्हणे हे आता तुम्ही घ्या मीही जाणार होतो तेथे परी महत्कार्यार्थ तर येथे कर्तव्य आहे आठवले माते म्हणून जाणे येथे जायले राहिले वेंचिता ही गांठीचे दाम तिकीट मिळणे कठीण काम ते जय लादे अविश्रम संतोष परममान करा पुढे ते मोल चुकवावयाला ईशातून जो पैका काढिला तोच तो कुणबी दाटीत घुसला कोठे निसटला कळेना तेव्हा तो कुणबी शोधावयाला बाळकरामे प्रयत्न वेंचिला परी तो सर्व निष्फळ गेला येऊन टेला अग्निरथ नाही जोडा वाहन पायी फटकुर एक वेष्टले डोई खांदी कांबळ लंगोटी लावी कुणबी बाई हा कोण भाडे नाही थोडे तोडके तेही देऊनी पल्लवचे क्रोकडे कामज आभाराचे साकडे घातले हे कोडे नुलगडे उदार आणि निरपेक्ष स्वांती ऐसा हा कोण कुणबी वरकांती राहून गेले अनिश्चित अंती लागली खंती मान करा तैसेच मग ते आश्चर्यचकित दरोनी भेटीचा पोटी हेत अग्निरथ जागेचा हालेपर्यंत टेले तटस्थ द्वारांत पुढे जेव्हा गाडी सुटली समूळ भेटीची आशा खुंटली जाणून गाडीची खिळ पकडली उडी मारली गाडीत गडावरील प्रत्यक्ष गाठ तैसाच इकडे हा निराळा घाट पाहू कुणब्याचा विचित्र ताट लागली चुटपुट मान करा असो पुढे हे सद्भक्त साईपदी पूर्णानुरक्त दृढश्रद्धा भक्ती संयुक्त झाले कृतार्थ शिर्डीत साई संलग्न पदाब्जरजी साई नामाची घालित रुंजी भक्त भ्रमर बालकरामजी शिर्डी माझी राहील मजीच राहिले घेऊन बाबांचे अनुज्ञापन मुक्तारामजी सवे घेऊन कधी कधी हे शिर्डी सोडून करीत भ्रमण बाहेर परी शिर्डी देहेंद्रस्थान वेळोवेळी येत परतोन अखेर झाले देह विसर्जन परमपावन शिर्डीत धन्य पूर्वकृत भागधेय धोनी साईंचा दृष्टीविषय लागून तया पायी लय मरण निर्भय पावे जो धन्य तात्या साहेब नूलकर धन्य मेघा भक्तप्रवर अंती शिर्डीत भजन तत्पर जीवही कलेवर विसर्जिले मेघा जेव्हा पावला पंचत्व पाहतै उत्तर विधान महत्व आणिक बाबांचे भक्त सख्यत्व मेघा तो कृतकृत्य आधीच सवे घेऊन भक्त समस्त स्मशान यात्रेस गेले ग्रामस्थ बाबाही गेले स्मशनाप्रत
पुष्पे वर्षत मेघावर होता मेघाचे उत्तर विधान बाबाही झाले साश्रुलोचन मायानुवर्ती मानवा समान शोक निर्विण्ण मानस प्रेमे बाबांनी जकरे प्रेत आच्छादिले सुमन निकरे शोकही करुणी करुणस्वरे मग ते माघारे परतले मानवांचा उद्धार करीती ऐसे संत देखिले बहुती परी साई बाबांची ही महती वर्णन किती करावी व्याघ्रासारिका क्रूर प्राणी तो काय मनुष्या परी ज्ञानी परी तोही लागे तयांचे चरणी अघटित करणी बाबांची ये अर्तीची रम्य कथा परिसा नीट देऊनी चित्ता मग कळेल बाबांची व्यापकता समचित्तता सकळकी शिर्डीस एकदा चमत्कार झाला असता सप्तदिन निर्याणाला गाडा एक बैलाचा आला राहिला द्वारात वरी एक व्याघ्र प्रचंड गळा जयाचे साखळ दंड जखडून टाकिला उदंड बेसुर तोंड मागिलीकडे त्याला काही होती व्यथा दरवेशी तकले उपाय करिता संत दर्शन स्नोपाय सरता मानला चित्ता तयांचे होते ते दरवेशी तीन तो व्याघ्र त्यांचा जीविक्याचे साधन गावोगावी खेळ करून करीती गुजराण आपुले फिरता फिरता त्या बाजूला करणी आली बाबांची लीला म्हणती दर्शन घेऊ चला वाघई नेऊ ते ठाई चरणतयांचे अचिंतामणी अष्टसिद्धी लोटांगणी नवविद्निधी नेती लोणणी येती पायावणी तयांचे माता टेऊ तया चरणी दुवा मागू व्याघ्रा लागुनी संतांच्या आशीर्वाद वचनी कल्याण होईल सर्वांचे एतदर्थ ते दरवेशी व्याघ्रास उतरविते द्वारापाशी कट्ट धरुणी साखळ दंडासी तिष्ठत द्वारासी राहिले आधीच हिंस्र भयानक मस्त वरी होता तो रोगग्रस्त तेने तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समस्त पाहती व्याघ्राची स्थिती बाबांचे कानी घातली समग्र दरवेशांनी बाबांची आधी संमती मिळवणी आले परतोनी दाराशी साखळदंड दृढ कासिती तोडून न पळे ऐसे करीती मग त्यास सांभाळणी आणती साई प्रती समोर पाहोनी साई तेजो राशी व्याघ्र येताच पायरी पासी नकळे काय दचकला मानसी अत्यादरेसी अधोमुख काय पहा चमत्कार होता परस्पर नजरा नजर व्याघ्र चढताच पायरीवर प्रेम पुरसर निरीक्षी लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला त्रिवार धरित्री प्रहार केला साई चरणी देह ठेविला विकळ पडला निश्चेष्ट एकदाच भयंकर डरकला तात्काळ टाळीच पंचत्व पावला जन सकळ विस्मयापन्न झाला व्याघ्र निमाला पाहुणी एके परी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले प्रसन्न ती रोगस्त आसन्न मरण प्राणी निवारण निर्माण पावला साधू संतांचे दृष्टी समोर प्राणोत्क्रमणी पुण्य तोर कृमी कीटक वा व्याघ्र पाप समग्र तो तरला काही मागील जन्माचा ऋणी फेडिले ऋण झाला अंधृणी देह ठेविला साई चरणी अघटित करणी विधीची ठेविता संतपदी डोई जया प्राणिया वर्ण येई सवेच तो उद्धारोनी जाई हीच कमाई जन्माची असल्या विण भाग्याचा तोर संताच्या दृष्टी समोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा साधूंच्या दृष्टी सन्मुख देह ठेविता परमसुख पिताविक होय पियुक मरणाचा हरिकना दुःख दृष्टी पुढे संत चरण असता जया प्राणिया स्मरण धन्य देह तो कृष्णार्पण पुनर्जन्म नाही त्या संताच्या दृष्टी सन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख जिंकिला तेणे मृत्युलोक न पुनर्भव शोकतया संता देखता देह त्यागी तया नाही पुनरावृत्ती संता देखता देह त्यागिती तया नाही पुनरावृत्ती तीच सर्व पापांची निष्कृती उद्धारगती पावला आनखाग्र संतावलोकन करिता करिता जे देहपतना तया काय म्हणावे मरण बीजोद्धरण ते साचे पाहू जाता पूर्वविधान कोणीतरी हा पुण्यवान मिरवू जाता विद्याभिमान पावला अवमान हरिभक्त तयाच्या शापापासूनी पावला ही क्रूर योनी उषा प्रयोगे लागल्या चरणी अभिनव करणी भक्तांची
वाटे झाला त्या उषताप साई दर्शने जळले पाप तुटले बंद सरले ताप झाला अपाप उद्धार पूर्ण सौभाग्य असल्या विण कैचे संत दृष्टी पुढे मरण त्रिताप त्रिपुटी गुण श्रीगुण मर्दन कोणी निर्गुण टाकला ऐसा पूर्वकर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध तुटला लोह शृंखला बंध ईश्वरी निर्बंध हा एक साधू संतांच्या चरणांप्रती परती इतरत्र कोटे उद्धारगती तिला दता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण तया व्याघ्राला येता मरण खिन्नवदन दरवेशी महाराजांचा प्रसती आता पुढे कैसी गती कैसी द्यावी मोठ माती लावा सद्गती निजास्ते महाराज म्हणती न करा कंत येतेचा होता तयाचा अंत तोही मोठा पुण्यवंत सौख्य अत्यंत पावला त्या तक्क्याचे पलीकडे शंकराचे देऊळ जिकडे नेऊन त्याला पुरातिकडे नंदी निकट त्या गती पुरलिया तेथे त्याप्रती लादेल तोही सद्गती ऋण निर्मुक्ती बंधमुक्ती तुमची हस्ती पावेल गतजन्मीचा देणेदार वेळावया दृढ हा अवतार तुमच्या बंधनी साचार तो आजवर राहिला दरवेशी मग चालून तयासी गाते जाहले देवळापाशी नंदीची या पश्चात प्रदेशी त्या खाचेची दाटिती काय तरी चमत्कार वहिला व्याघ्र तत्काळ कैसा निमाला प्रकार वितुकाची असता घडला विसर पडला असता की परी येतुनी सातवेच दिन बाबांनी देह ठेविला धरणी तेणे ही आठवण वरचे वरमनी उचंबळोनी येतेस